आज आपण पाहणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या टॉपिकमधलं प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन. ह्याच्यामध्ये आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत आणि ते इक्वेशनच्या खाली काही कॉलम दिलेले आहेत आणि कॉलममध्ये फिलिंग द ब्लँक्स आपल्याला भरायचे आहेत. तर ते फिलिंग द ब्लँक्स कसे भरायचे याविषयी आता आपण जाणून घेणार आहोत. आपण भरत असताना काय करावं लागेल, फिलिंग द ब्लँक्स भरण्यासाठी आपल्याला काही सम्स करावे लागतील. आता इथे पहिल्यांदा दिलेलं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. आता एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 दिलेलं आहे. एक्सची किंमत 3 आहे, वायची किंमत आपल्याला काढायची आहे आणि एक्स वायची किंमत इथं दिलेली आहे. तर आपण स्टार्ट करू. आता हे इक्वेशन घेऊ जसं तसं खाली एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. एक्सच्या जागेला 3 घेतलं प्लस वाय इज इक्वल टू 3. आता हा 3 त्या बाजूला गेला म्हणजेच वाय इज इक्वल टू 3. हा 3 त्या बाजूला गेला म्हणजे -3 म्हणजे वाय इज इक्वल टू 0. इथं आपल्याला वायची किंमत मिळाली. एक्सची किंमत इथे किती होती, एक्स इज इक्वल टू 3 होती. वायची किंमत मिळाली 0. आपण इथे लिहून घेऊ 0. त्यानंतर आता आपण पुढचं इक्वेशन घेऊ. इथे आहे y इज इक्वल टू 5. इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. एक्स प्लस 5 इज इक्वल टू 3. वायच्या जागेला आपण सबस्टिट्यूट केले 5 ही संख्या म्हणजेच एक्स इज इक्वल टू 3. हा 5 तिकडे गेला म्हणजे -5 झाला. एक्स इज इक्वल टू -2. एक्सची किंमत मिळाली आपल्याला -2. एक्सची किंमत मिळाली तर -2. पहिल्यांदा इथे लिहित असताना पहिल्यांदा एक्सची किंमत लिहायचं -2. 5 इथे कंप्लीट झाला बॉक्स. आता थर्डमध्ये वायची किंमत मिळालेली आहे 3. इथे वायची किंमत आपण लिहून घेऊ वाय इज इक्वल टू 3 आणि इक्वेशन घेऊ. इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. ह्या इक्वेशनमध्ये वायची किंमत टाकू आपण. एक्स प्लस 3 इज इक्वल टू 3. एक्स इज इक्वल टू 3. हा 3 त्या बाजूला गेला -3. एक्सची किंमत आलेली आहे 0. इथं आपला हा जो टेबल आहे तो पहिला टेबल पूर्ण झालेला आहे. एक्सची किंमत मिळाली 0. इथे येणार 0. इथे येणार 3. आता हे जे काही पॉईंट्स मिळालेले आहे आपल्याला त्याच्यावरून आपण ग्राफ्स काढायचा आहे. पहिल्यांदा आपण दुसरं पण काढून घेऊ आणि मग नंतर ग्राफ काढू. आपण दुसऱ्या इक्वेशनमध्ये दिलेलं आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्सची किंमत दिलेली नाही, वायची किंमत दिली 0. बघू आपण वायची किंमत मिळालेली आहे आपल्याला 0. इथे इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. वायची किंमत घेऊ आपण. एक्स मायनस वायची किंमत आहे 0 इज इक्वल टू 4. आता हा 0 निघून गेला म्हणजे एक्सची किंमत मिळाली आपल्याला 4. एक्सची किंमत 4. एक्सची किंमत मिळालेली आहे 4. पहिल्यांदा लिहायची एक्सची किंमत, नंतर लिहायची वायची किंमत. इथं ब्रॅकेट कंप्लीट झालेलं आहे. आता सेकंड एक्सची किंमत मिळालेली आहे आपल्याला -1. ओके, ते आपण टेबलमध्ये टाकून घेऊ. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्सची किंमत आहे -1 मायनस वाय इज इक्वल टू 4. जसं इक्वेशन आहे तसंच लिहून घेतलं. साईन कुठलेही बदली केले नाहीत, जे आहेत ते साईन लिहिलेले आहेत. आता -1 इज इक्वल टू चिन्ह आहे त्या बाजूला गेलं म्हणजे -y इज इक्वल टू 4. हा मायनस तिकडे गेला म्हणजे +1 झाला. -y इज इक्वल टू 5. हा मायनस पण त्या बाजूला गेला म्हणजेच काय झालं, y इज इक्वल टू -5. हे आपल्याला दुसऱ्या इक्वेशनचं उत्तर मिळालं. ह्याचं उत्तर आलं -5. इथं उत्तर आलं -1 -5. इथं
चार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. करूया हे इक्वेशन सोडवून त्याच्यातून काही अंक आपल्याला भेटतील, त्यातून आपण ग्राफ पेपर कसा काढायचा ते आपण शिकूया. आता मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं पहिलं गणित सोडवून दाखवलेलं आहे, तेच आपण समजावून घेऊ कशा पद्धतीने सोडवलेलं आहे ते. एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय अशा पद्धतीनं इथं आपली दोन इक्वेशन आहेत आणि इक्वेशन दिल्यानंतर असे आपल्याला कॉलम करून घ्यायला लागतात आणि कॉलम करून मग एक्स आणि वायच्या किमती काढायला लागतात. एक्स आणि वायच्या किमती काढल्यानंतर ते अशा कॉलममध्ये भरावे लागतात आणि ह्याच कॉलमच्या ज्या काही किमती आहेत त्याच्यावरून आपल्याला ग्राफ काढायचा असतो. तर आता आपण सुरुवात करूया की अशा पद्धतीने पहिल्यांदा कॉलम काढून घेतले, एक्स आणि वाय लिहिलं. हे कॉलम पहिल्यांदा ब्लँक होते, नंतर जसजसं आपल्याला उत्तर भेटतील तसतशी आपण ह्याच्यामध्ये ती भरत गेलो. तर पहिल्यांदाच आपण काय केलं, हा आहे आपला इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. तर एक्स बरोबर आपण 1 असं मनाने घेतलेलं आहे. आपण कोणतीही संख्या घेऊ शकतो आणि कोणतीही संख्या घेऊन त्याचा आपण इक्वेशनमधून काही एक्स आणि वायचे आपण ॲन्सर काढू शकतो. तर पहिल्यांदा आपण घेतलं एक्स इज इक्वल टू 1. एक्स इज इक्वल टू 1 घेतलं. आता एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 हे आपलं इक्वेशन होतं. एक्सच्या जागेला आपण 1 टाकलं. एक्सच्या जागेला आपण 1 टाकलं. 1 प्लस वाय इज इक्वल टू 6. आता हे 1 इज इक्वल टू चिन्ह आहे त्या बदललं जाणार, त्यावेळेचं जे साईन आहे ते बदलतं, म्हणजे याचं प्लसचं मायनस झालं. वाय इज इक्वल टू 6 मायनस 1 इज इक्वल टू वाय इज इक्वल टू 6मधून 1 गेलं 5 उरलं. आता हे जे काही घेतलेलं आहे एक्स बरोबर 1 घेतलेलं आहे आपण, इथे एक्स बरोबर 1 लिहिलं आणि वायची किंमत आली 5. इथे लिहिलं एक्स आणि वायच्या दोन्ही किमती. त्यानंतर एक्स बरोबर आपण घेतलं 0 घेतलं. एक्स बरोबर 0 घेतलं तर एक्सच्या जागेला 0 आलेला आहे, म्हणजेच वाय बरोबर 7, वाय बरोबर 6 असं उत्तर आलेलं आहे. आता हे एक्स बरोबर 0 इथं आपण लिहून घेतलं, या जो काही आपली चौकट तयार केली होती त्यामध्ये 0 लिहिलं. वायची किंमत 6 आली, इथं लिहिलं एक्सची किंमत 0 आणि वायची किंमत 6. त्यानंतर आपण एक्स बरोबर -2 घेतलं. एक्स बरोबर -2 घेतल्यानंतर इक्वेशन लिहिलं आणि इक्वेशनच्या जागी एक्सच्या जागेला -2 लिहिलं. आता हे -2 ज्यावेळी इज इक्वल टू चिन्हाच्या विरुद्ध बाजूला जातं त्यावेळी हे मायनसचं प्लस होतं. आता इथं मायनसचं प्लस झालं. वाय इज इक्वल टू 8 असं इथं उत्तर आलं. त्यानंतर आपण अजून एक काहीतरी एक्स्ट्रा जर करू, ह्याच्यामध्ये 3 तुम्हाला व्हॅल्यू घ्यायची असतात काढून, पण आपण चौथी पण घेतली. आता आपण पहिल्यांदा एक्सवरून घेतली होती, आता वायवरून घेऊन बघू. वाय बरोबर 1 घेतलं. वाय बरोबर 1 घेतलं तर वायच्या जागेला आपण इथे 1 टाकलं. हा 1 त्या बाजूला गेला म्हणजे एक्समधून 1 मायनस झाला, एक्स इज इक्वल टू 5 आला. आता हे 2 इक्वेशन आपण काढलेले आहेत, 1, 2 आणि 3, 4 काढलेले आहेत. कुठल्याही तिघांची आपण इथे किमती लिहायच्या आहेत. आपण हे न घेता हे घेऊ. इथं वायची किंमत 1 आहे आणि एक्सची किंमत 5 आहे. एक्सची किंमत 5 इथं लिहून घेतली, वायची किंमत 1 इथं लिहिली, बरोबर एक्सची किंमत 5 आणि वायची किंमत 1. हे झालं पहिल्या इक्वेशनचं सोल्युशन. आता सेकंड इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 असं असताना आपण मनाने एक्स बरोबर 1 घेतलं. इथे इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्सच्या जागेला 1 लिहिलं. हे मायनस वाय इज इक्वल टू 4 हे इक्वेशन आहे. याच्यामध्ये हे 1 इज इक्वल टू चिन्हाच्या त्या बाजूला गेलं म्हणजे 4मधनं मायनस झालं. 4मधून 1 गेलं 3 आलं. पण इकडे जर मायनस असेल तर बोथ साईड मल्टिप्लाय बाय 1 -1ने केलं तर हे मायनस चिन्ह निघून जातं आणि मायनस चिन्ह या बाजूला येतं. म्हणून वाय इज इक्वल टू -3 म्हणजे इकडलं मायनस चिन्ह त्या बाजूला गेलं. इथं उत्तर आलं वाय बरोबर -3. आता आपण हे जे व्हॅल्यू मिळालेले आहेत एक्स बरोबर 1 आपण एक्सच्या कॉलममध्ये लिहिलं आणि वाय बरोबर -3 वायच्या कॉलममध्ये लिहिलं. एक्स वायच्या किमती झाल्या, एक्सची किंमत 1 आणि वायची किंमत -3. त्यानंतर एक्स बरोबर आपण 0 घेतलं. एक्स बरोबर 0 घेऊन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्सची किंमत 0 म्हणजे -y इज इक्वल टू 4. मायनस त्या बाजूला गेलं म्हणजे वाय बरोबर -4 इथं आलं. आता एक्सची किंमत 0 इथं लिहून घेतली. एक्सची किंमत 0, वायची किंमत -4 आली, वायची किंमत -4 लिहिली. आता इथे एक्स आणि वायची व्हॅल्यू 0 आणि -4 अशी आलेली आहे. तिसऱ्या इक्वेशनचं सोल्युशन काढू. एक्स बरोबर -1 घेऊन बघू.
एक्स बरोबर -1 घेतलं तर एक्सच्या जागेला -1 आणि हे मूळ आपल्या इक्वेशनमधलं मायनस होतं -y = 4. आता -1 त्या बाजूला गेलं म्हणजे प्लस झालं. -y = 5. मायनस आपल्याला नको आहे, आपल्याला फक्त yची किंमत पाहिजे, म्हणून हा मायनस बोथ साईडला मल्टिप्लाय बाय 1 -1ने केलं, त्यामुळं हा मायनस त्या बाजूला गेला. y = -5 हे आपलं शेवटचं उत्तर आलेलं आहे. ही किंमत आपण त्या कॉलममध्ये टाकू. -1 -5 हां, एक्सची किंमत -1 आणि वायची किंमत -5. इथे आपल्या इक्वेशनचे काही व्हॅल्यू आपल्याला मिळाले आहेत. ह्या व्हॅल्यूवरून आता आपण ग्राफ काढायचा आहे आणि हा ग्राफ काढण्यासाठी आपल्याला इकडे ग्राफ पेपर आहे आणि या ग्राफ पेपरवरती आपण आता ग्राफ काढू. पद्धतीने पहिल्यांदा ग्राफ काढून घेतलेला आहे. ग्राफवरती आपण इकडे याला एक्स ॲक्सिस द्यायचं, याला वाय ॲक्सिस द्यायचं, हे मात्र विसरायचं नाही. इथे स्केल लिहायचं. स्केल 1 सेंटीमीटर = 1 युनिट ऑन बोथ द ॲक्सिस, म्हणजे दोन्ही ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर बरोबर 1 युनिट घेतलेलं आहे. आता आपण इथे जे काही आपल्याला इकडे व्हॅल्यू मिळालेले आहेत, x + y = 6, याच्या ज्या काही व्हॅल्यू मिळालेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण इथे घेणार आहोत या ग्राफ पेपरमध्ये. ग्राफ पेपरमध्ये पहिल्यांदा आपण निश्चित करून घेऊ. x बरोबर 1, x बरोबर +1 इकडे आहे आणि y बरोबर +5, म्हणजे हा पॉईंट मिळालेला आहे आपल्याला. हा पॉईंटला गोल करून घेतलं. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट मिळालेला आहे x बरोबर 0. x बरोबर 0 इथं आहे. y बरोबर 6 मिळालेला आहे, म्हणजे इथे हा पॉईंट दुसरा पॉईंट मिळालेला आहे. दुसऱ्या पॉईंटला आपण इथे गोल करून घेतलं. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे x बरोबर 5. x बरोबर 5 इथे आहे आणि y बरोबर 1. y बरोबर 1 म्हणजे y अक्षाचा हा 1, xचा हा 1, 5 इथे आपण तिन्ही पॉईंट करून घेतलेले आहेत. आता आपला जो काही आलेख आहे तो बरोबर आहे का नाही पाहण्यासाठी हे तिन्ही पॉईंट एका रेषेत आहेत का नाही बघायचे. जर का हे तिन्ही पॉईंट एका रेषेत येत नसतील तर आपल्याला इथे कोणतेही चूक न सांगता आपण काय करायचं की चौथं इक्वेशन तयार करायचं. म्हणजे जसं आपण इथे चौथं इक्वेशन तयार केलं मग ते चौथं इक्वेशन बघायचं. आता इथलं चौथं इक्वेशन जर घेतलं तर -2 आहे. x बरोबर -2 आहे. x बरोबर -2 इथे आहे आणि y बरोबर आलेला आहे 8, म्हणजे y बरोबर आलेला आहे 8, म्हणजे हे इथं येणार. पण आपल्याला 3 बस झाली, कारण 3 चारही एकाच लाईनीत येतात म्हणून 3च लिहायची. जर का एखादं आपलं चुकीचं येत असेल तर चौथं इक्वेशन तयार करून घ्यायचं. आता हे तिन्ही पॉईंट एका रेषेमध्ये आलेले आहे, म्हणजे आपला ग्राफचे जे काही गणितं केलेले आहेत ती बरोबर आलेली आहेत. इथं अशा पद्धतीनं आलेख ओढून घ्यायचा. आलेख ओढल्यानंतर तुम्हाला कधी मार्क्स मिळणार, तुमचे हे पॉईंट सगळे तपासले जातात. याच्यानंतर ह्याचे तुम्ही जे काही पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सची तुम्ही व्हॅल्यू लिहिणे गरजेचं आहे. म्हणजे 5, 1 ह्याची व्हॅल्यू आहे. ह्याची व्हॅल्यू काय आहे 1 आणि 5. ह्याची व्हॅल्यू काय आहे 0 आणि 6. आणि त्याच्यानंतर हा ग्राफ कुठला काढलेला आहे त्या ग्राफचं नाव लिहिणं गरजेचं आहे. आता ग्राफचं नाव लिहित असताना तुम्ही इथे लिहिलं तरी चालेल. अशा पद्धतीने x + y = किती होतं 6, हे अशा पद्धतीनं तुम्ही इथे लिहायचं आहे. म्हणजे ग्राफचं पण नाव झालं, सगळं झालं. इथे तुमचा हा एक ग्राफ झालेला आहे. आता दुसरा ग्राफ काढायचा आहे x - yचा. याचे इथं आपल्याला व्हॅल्यू मिळालेले आहेत. ह्या व्हॅल्यू आपण त्या ग्राफ पेपरमध्ये घेऊ. पहिली मिळालेली आहे x बरोबर 1 आणि y बरोबर -3. 1 आणि -3. 1 इथे आहे, -3 इथे आहे, म्हणजे पहिला जो पॉईंट मिळाला इथं मिळाला. दुसरा पॉईंट मिळालेला आहे x बरोबर 0 आणि y बरोबर -4. x बरोबर 0, y बरोबर -4. x बरोबर 0, y बरोबर -4, म्हणजे इथं दुसरा पॉईंट आलेला आहे आपला. तिसरा पॉईंट आहे -1, x बरोबर -1 आणि y बरोबर -5, म्हणजे हा -1 आणि -5 म्हणजे इथे आलेला आहे. आता हे तिन्ही पण एकाच लाईनीत आहेत आणि जवळजवळ आलेले आहेत. इथे आपण हा दुसरा ग्राफ काढलेला आहे. एक्झामिनर तुमची ही जी गणित आहे त्याच्यापेक्षा हा ग्राफ तपासतो
आणि ग्राफ तुम्ही काढल्यानंतर त्याची व्हॅल्यू आता लिहिणं गरजेचं आहे. याची व्हॅल्यू आहे 1 -3 ही इथं लिहिली. याची व्हॅल्यू आहे 0 आणि -4. याची आहे -1 -5 आणि हा ग्राफचं नाव आहे x - y. x - y = 4. हे आपल्या ग्राफचं नाव आहे. इथे तुम्हाला हे पूर्णपणे 4 मार्क्स मिळाले. ग्राफ बघितला जातो. आता एक्झामिनर बघतो काय काय, तर इथे ॲरो आहे का, इथे ॲरो आहे का, इथे ॲरो आहे का, हे 4 ठिकाणी ॲरो आहे का. दुसरी गोष्ट बघतो x आहे का, y आहे का, स्केल दिले का. त्याच्यानंतर जो काही तुम्ही ग्राफ काढला आहे त्यांना ॲरो आहे का, इकडे ॲरो, इकडे ॲरो, इकडे ॲरो, इकडे ॲरो. त्यानंतर तुम्ही जो काही ग्राफ काढला आहे त्याला नावं दिलीत का, ही नावं देणं गरजेचं आहे. त्यानंतर जे काही पॉईंट्स तुम्ही निश्चित केलेले आहेत त्या पॉईंट्सला तुम्ही नंबर दिलेले आहेत का, हे सगळं जर झालं की तुम्हाला आउट ऑफ 4 मार्कात असेल 4 मार्क पडणार, 3 मार्क असेल 3 मार्क पडणार. अप टू नंबर सम्स बघू आता. x + y = 5 आणि x - y = 3 अशा पद्धतीने सम्स आहे. आता आपल्याला इथे कॉलम करून घ्यायचे असतात. x आणि y आणि x yचे. इथे x ची व्हॅल्यू नाही तर y ची व्हॅल्यू आणि इथे x y ची व्हॅल्यू. ह्याचे पण x - y = 3 याचे पण कॉलम करून घेतले. इथे x ची व्हॅल्यू, इथे y ची व्हॅल्यू आणि इथे x - y ची व्हॅल्यू येईल. चला तर आता आपण स्टार्ट करू. x + y = 5 हे एक सम सोडवायला चालू करू. इथे x ची व्हॅल्यू आपण मनाने घेऊ, x किंवा y कुणाचीही घेऊ शकतो, पण x ची व्हॅल्यू आपण पहिल्यांदा घेऊ. बघू x = 0 किंवा 1 घेऊ. x = 1 घेतलं. आता x + y = 5. x ची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला 1 + y = 5. y = 5. हे 1 त्या बाजूला गेलं म्हणजे मायनस झालं, -1. y = 4. हे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली आणि इथे x ची व्हॅल्यू मिळाली. x आणि y ची व्हॅल्यू मिळाली पहिल्या याची. x ची व्हॅल्यू ज्यावेळी 1 असेल त्यावेळी y ची 4 असते. इथे x आणि इथे y ची व्हॅल्यू लिहिली 1 आणि 4. चला आता आपण x बरोबर -1 घेऊ किंवा y बरोबर -1 घेऊ. y बरोबर आपण -1 घेऊ. x - 1 = 5. त्याच्यानंतर x = 5. हा -1 त्या बाजूला गेला म्हणजे प्लस झाला. x = 6. आपल्याला इथे x ची व्हॅल्यू मिळाली 6 आणि y ची व्हॅल्यू मिळाली -1. इथे x ची व्हॅल्यू लिहून घेऊ 6, y ची व्हॅल्यू आहे -1. 6 - 1. त्यानंतर तिसरी व्हॅल्यू आपण काढू. याच्यामध्ये 3 व्हॅल्यू काढायचे असतात कारण का 3 पॉईंट आपले जुळले पाहिजेत. तर तिसरी व्हॅल्यू आपण बघू. x बरोबर 0 घेऊ. x बरोबर 0. x + y = 5. x ची व्हॅल्यू आहे 0, y = 5 म्हणून y ची व्हॅल्यू आलेली आहे 5. ही आपल्याला तिसरी व्हॅल्यू मिळाली. ही x ची व्हॅल्यू मिळाली. x ची व्हॅल्यू आहे 0 आणि y ची मिळालेली आहे 5. 0 and 5. हे आता याच्यावरून आपला ग्राफ निघू शकतो. पण आपण दुसरं एक सम सोडून घेऊ. दुसरं इक्वेशन आहे x - y = 3. इथे आपण y ची व्हॅल्यू पाहिजे तर 0 घेऊ. इथं y = 0 घेऊ. x - y = 3. इथं x - 0 = 3 म्हणजे x बरोबर 3. जेव्हा x ची व्हॅल्यू 3 असेल, x ची व्हॅल्यू जर 3 असेल तर y ची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे इथं पहिल्यांदा x ची व्हॅल्यू त्यानंतर y ची व्हॅल्यू ब्रॅकेट पूर्ण. आता आपण x बरोबर 2 घेऊन बघू. इथे x बरोबर 2 घेतलं. x - y = 3. x ची व्हॅल्यू इथे लिहू 2 - y = 3. आता y त्या बाजूला गेला y नाही, 2 त्या बाजूला गेलं -y = 3. हा प्लस आहे तिकडे गेला -2 झाला.
मायनस वाय इज इक्वल टू 1. ओके, आता हा मायनस वाय आहे, बोथ साईडला मल्टिप्लाय बाय 1ने केलं, मायनस 1ने केलं तर हा मायनस त्या बाजूला जातो, म्हणजे त्याचं उत्तर येतं वाय इज इक्वल टू -1. कारण आपल्याला मायनस वायची व्हॅल्यू नको आहे, आपल्याला वायची व्हॅल्यू पाहिजे होती. वायची व्हॅल्यू आलेली आहे -1. एक्सची व्हॅल्यू 2 असताना वायची व्हॅल्यू मिळाली आपल्याला वाय इज इक्वल टू -1. इथे एक्सची व्हॅल्यू लिहून घेऊ. एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे 2 आणि वायची मिळालेली आहे -1. 2 -1 इथं ब्रॅकेट कंप्लीट. आता थर्ड इक्वेशन आपण सोडून घेऊ आणि आता थर्डसाठी आपण एक्स बरोबर इथे 2 घेतलेलं आहे, -1 घेऊन बघू. -1 एक्स बरोबर घेतलं -1, तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 हा आपलं इक्वेशन आहे. -1 मायनस वाय इज इक्वल टू 3. आता हा मायनस वाय इज इक्वल टू 3 हा 1 त्या बाजूला गेला म्हणजे प्लस झाला 1. मायनस वाय इज इक्वल टू 4 हा मायनस पण त्या बाजूला आपण इज इक्वल टू चिन्ह त्या बाजूला टाकणार, म्हणजे सगळे चिन्ह बदलले, हा झाला -4. बोथ साईडला -1ने आपण मल्टिप्लाय केलं तर हा इकडला मायनस त्या बाजूला जातो, म्हणजे आपल्याला इथं व्हॅल्यू मिळाली वाय बरोबर वाय इज इक्वल टू -4. इथे मिळाली एक्स इज इक्वल टू -1 जर असेल तर वाय बरोबर -4 येतं. तर आपण ही इक्वेशन ही जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती इथे लिहून घेऊ. -1 एक्सची व्हॅल्यू असेल तर मिळालेले -4. -1 -4 हे इथं आपलं कॉलम पूर्ण झालं. आता आपण आलेख काढण्यासाठी घेऊ. अशा पद्धतीने आलेखाच्या रेषा ओढून घेतलेल्या आहेत आणि इथे आपल्याला ह्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत, पॉईंट्स मिळालेले आहेत. हे पॉईंट्स इथे टाकायचे आहेत. पण हे करत असताना ज्यावेळी आपण अशा पद्धतीनं आलेख लिहून घेतो त्यामध्ये आपल्या चुका काय होतात, तर इथे आपल्याला एक्स पॉईंट द्यायचा आहे, इथे आपण वाय अक्ष लिहायचा आहे आणि त्यानंतर सगळीकडे ॲरो करायचे आहेत. आता आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 हे पहिला आलेख काढण्यासाठी प्रयत्न करू. एक्सची व्हॅल्यू आहे 1 आणि वायची व्हॅल्यू आहे 4. ही आली इथे पॉईंट, हा इथे पॉईंट आलेला आहे. याला आपण पहिला पॉईंट मिळाला. दुसरा पॉईंट आहे एक्सचा 6 आणि वायचा आहे -1, म्हणजे इथे पॉईंट आहे हा. तिसरा पॉईंट आहे एक्सचा 0 आणि वायचा 5 आहे. वायचा 5 म्हणजे इथे आलेले आहे. वायचा 5 एक्सचा 0 हे तिन्ही पॉईंट एका रेषेत आहेत का बघायचं. जर एका रेषेत येत असतील तर आपला हा आलेख बरोबर आहे. तर हे तिन्ही पॉईंट एकाच रेषेत आहेत म्हणजे आपला आलेख हा बरोबर आलेला आहे. त्यानंतर इथंही ॲरो, त्यानंतर हा जो काही इक्वेशन आहे हा ग्राफ कोणत्या इक्वेशनचा आहे ते इथे लिहून घेऊ आपण. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 इथे लिहून घेतलं. हे जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स कुठले कुठले आहेत ते लिहू. ह्याचा हा पॉईंट आहे 0 आणि 5, हा पॉईंट आहे 1 आणि 4, हा पॉईंट आहे 6 आणि -1. हे इथले पॉईंट सगळे लिहून घेतले. आता दुसरा ग्राफ काढू. दुसरा ग्राफमधला आहे वाय बरोबर 0 आणि एक्स बरोबर 3. एक्स बरोबर 3 इथं, वाय बरोबर 0 म्हणजे हा इथे पॉईंट आला पहिला. दुसरा पॉईंट आहे एक्स बरोबर 2 आणि वाय बरोबर -1 म्हणजे इथे आलेला आहे. तिसरा पॉईंट आहे एक्स बरोबर -1, एक्स बरोबर -1 इथे आहे. वाय बरोबर -4 म्हणजे इकडे खाली गेलेला आहे, हा इथे पॉईंट आहे. हे तिन्ही पॉईंट एका रेषेत आहेत का बघायचे आहेत, म्हणजे आपलं जे काही सम सोडवलेलं आहे ते योग्य आहे. इथे आपण लिहून घेऊ एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. इथे एक्सची किंमत आहे 3 आणि वायची किंमत आहे 0. इथे
एक्सची किंमत आहे 2 आणि वायची किंमत आहे -1. इथे एक्सची किंमत आहे 4 आणि वायची किंमत आहे -1. हे अशा पद्धतीने पूर्ण त्यांच्या व्हॅल्यू लिहिल्या. इथे आपलं 4 मार्काचं किंवा 3 मार्काचं गणित हे आपलं पूर्ण झालेलं आहे. अशा पद्धतीनं हा ग्राफ निघलेला आहे. अशा पद्धतीनं ग्राफ काढायचा आहे. आता आपण ह्याच्यानंतर पाहू क्वेश्चन नंबर 3. Question number 3, x plus y is equal to 0 and next 2x minus y is equal to 9. अशा पद्धतीने दोन इक्वेशन आहेत आणि त्याच्यापासून आपण ग्राफ बनवायचा आहे. तर पहिल्यांदा असे कॉलम काढून घेतले एक्स आणि वायचे. एक्स आणि वायचे इथे आपल्या व्हॅल्यू येतील, इथे या इक्वेशनच्या इथे व्हॅल्यू येतील. सुरुवात करू आपण. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 हे आपलं इक्वेशन आहे. समजा y बरोबर जातं आपण y बरोबर 1 घेतलं तर काय होतं बघू. x प्लस 1 इज इक्वल टू हे 1 त्या बाजूला गेलं म्हणजे x इज इक्वल टू -1. म्हणजे एक्सची व्हॅल्यू -1 असताना वायची व्हॅल्यू 1 असणार. -1 1 हे आपल्याला पहिल्या इक्वेशनमधून काही व्हॅल्यू मिळाल्या. आता आपण दुसरे रकाना पूर्ण करण्यासाठी x बरोबर 2 घेऊ. x प्लस वाय इज इक्वल टू 0. इथं 2 प्लस वाय इज इक्वल टू 0 हा 2 त्या बाजूला गेला म्हणजे मायनस वाय इज इक्वल टू -2. ही आपल्याला दुसरी व्हॅल्यू मिळाली. एक्सची 2 असताना वायची -2 येते. इथे दुसरी व्हॅल्यू मिळाली. तिसरी व्हॅल्यू काढू आपण. हे अतिशय सोपं आहे. फक्त जो काही संख्या असेल ते त्याबद्दल जाऊन विरोधी होणार, अपोजिट साईन येणार त्याची. आता एक्स बरोबर आपण -4 घेतलं. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. एक्स बरोबर -4 वाय बरोबर वाय इज इक्वल टू 0. हे -4 त्या बाजूला गेलं वाय इज इक्वल टू ओनली 4. हे आपल्याला तिसरी व्हॅल्यू याची मिळाली. म्हणजे एक्स बरोबर -4 असताना वाय बरोबर +4 येणार. -4 +4 -4 +4 ही व्हॅल्यू आपण पुट केली इथं. आता चला पुढे जाऊ. आता इथे आहे 2x -1 इज इक्वल टू 9. आता इथे x बरोबर 1 घेऊ. 2x minus y is equal to 9. 2 multiply 1 minus y is equal to 9. आता इथं आलं 2 minus y is equal to 9. आता हे 2 त्या बाजूला गेलं -y is equal to 9. इथे 2 प्लस आहे तिकडे गेलं मायनस झालं म्हणजे -y is equal to 9 मधून 2 गेलं 7 आणि हा मायनस त्या बाजूला गेला म्हणजे y बरोबर 7. y बरोबर 7 आला. x बरोबर 1 असताना y बरोबर आला 7. ते आपण इथे 1 and 7 इथे लिहून घेतलं. त्याच्यानंतर x बरोबर आपण 0 घेऊ. x बरोबर 0 असताना 2x minus y is equal to 9. 2 multiply 0 y is equal to 9. तिथे x गेला 0 ही संख्या पुट केली म्हणजे आपण टाकली तिथे. इथं 2 ने 0ला मल्टिप्लाय केलं 0 उत्तर येतं -y इज इक्वल टू 9. इथे y इज इक्वल टू -9 उत्तर आलं. x बरोबर 0 असताना y बरोबर -9 आलं. 0 and -9. आता तिसरं सम्स घेऊ आपण. इथे आपण x बरोबर 3 घेऊन बघू. x बरोबर 3 घेऊ. 2x minus y is equal to 9. 2 multiply 3 minus y is equal to 9. इथं आलं 6 minus y is equal to 9. minus y is equal to 9. हे 6 त्या बाजूला गेलं म्हणजे काय झालं -6 झालं. -y is equal to 3. आता y ची किंमत आली -3. म्हणजे x ची किंमत असताना +3 असताना x ची किंमत +3 असताना
वायची किंमत आली -3, एक्सची किंमत आहे 3, वायची किंमत आली -3, 3 -3. आता याच्यावरून आपण आता आलेख करणार आहोत. आलेख बघून घेऊ. आलेखामध्ये आपण रेषा ओढून घेतलेल्या आहेत. याला नावं देऊ. आता नावं देऊ याला एक्स, हा एक्स अक्ष, हा वाय अक्ष, याला वाय अक्ष नाव दिलं. आता हे जे काही पॉईंट्स मिळालेले आहेत आपल्याला, ते पॉईंट्स जसे आहे तसे इथं उतरून घेऊ. पहिले पॉईंट्स मिळालेले आहेत ह्याचे एक्सचे आहेत -1 आणि वायचा 1. एक्सचा -1 इथे आहे, वायचा 1 इथे आहे. इथे आपण गोल करून घेतलं. दुसरा मिळालेला आहे एक्सचा 2 आणि वायचा -2. एक्सचा 2 आणि वायचा -2 म्हणजे इथे आलेला आहे. तिसरा पॉईंट आपण भेटलेला आहे एक्सचा -4, वायचा 4. एक्सचा -4 इकडे आहे आणि याचा 4 इथे आहे. हे तीन एका रेषेत आहेत का पाहू. एका रेषेत जात असतील तर आपलं हे सोडवलेले जे काही सम्स आहेत ते बरोबर आलेले आहेत. आता इथून सरळ रेषा, याला नाव द्यायचं आहे. या आलेखाला नाव देऊ x + y = 0. हे या आलेखाचं नाव आहे. आता हे पॉईंट्स लिहून घेऊ. पॉईंट्स आहे एक्सचा 4 आणि वायचा -4. ह्याचा आहे 1. एक्स पहिल्यांदा एक्सचा लिहायचा, इथे चुकलेलं आहे. इथे असं हे प्लस येणार. पहिल्यांदा एक्सचा अक्ष लिहायचा, नंतर वायचा 4 आहे. इथे एक्सवरती -1 आहे, -1, वायचा 1 आहे 1. थर्ड पॉईंट आहे एक्सचा 2 आणि वायचा -2. अशा पद्धतीनं -4 + 4, -1 + 1 हे झालं. याचा ग्राफ निघालेला आहे. आता 2x - वायचा ग्राफ काढू. 2x - वायचे पहिल्यांदा पॉईंट घेऊ. एक्सचा 1 आहे, वायचा 7 आहे. एक्सचा 1, वायचा 7. एक्सचा 1, वायचा 7 इथे पॉईंट आलेला आहे. त्याच्यानंतर एक्सचा आहे 0 आणि वायचा आहे -9. एक्सचा 0 म्हणजे एक्सचा इथे 0 आहे आणि वायचा आहे -9 म्हणजे इथे आहे. त्याच्यानंतर एक्सचा आहे 3, वायचा आहे -3. एक्सचा आहे 3, वायचा आहे -3. हा पॉईंट इथे आहे. आता इथे अशी मजा झालेली आहे की पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत 1, 2, 3. इथं आपलं एक इक्वेशन कुठलं तरी चुकलेलं आहे. आता हे कुठलं चुकलेलं आहे हे आपण शोधायचं असेल तर काय करावं लागेल. पहिल्यांदा पॉईंट आपण व्यवस्थित घेतलेत का बघू. एक्सचा 1 आणि वायचा 7 घेतला. त्याच्यानंतर एक्सचा 0, वायचा -9. ओके. त्याच्यानंतर 3 आणि 3, हे 3, हे 3 म्हणजे हे 3 पॉईंट आलेत आणि हे 3 पॉईंट एका रेषेत येत नाहीत. मग आपल्याला काय करायला लागेल, एक एक्स्ट्राचं गणित करायला लागेल. ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्राचं सम्स आपण सोडून घेऊ. आता इथं सोडू 2x - y = 0. आता एक्सचं 1 घेतलेलं आहे, एक्सचं 0 घेतलेलं आहे. एक्सचं आपण 3 घेऊन बघू. एक्सचं 3 घेऊ. एक्सचं 3 घेतल्यानंतर काय येतं, 2 × 3 - y = नाही, इथं 9 आहे. 9 = 9. इथं आलं 6. एक्सचं 3 इथं घेतलेलं आहे. दुसरं घेऊ मग. इथं कारण एक्सचं 3 घेतलेलं आहे तर आपण दुसरं घेऊ. x = 4 घेऊ. x = 4 घेऊ. x = 4 घेऊन बघू. 2x - y = 9. इथे 4 घेतलं. 2 × 4 - y = 9. 4 2 8 - y = 9. आता हा 8 त्या बाजूला गेला. -y = 8 - 9 - 8 -y = 1. आता इथं y = -1 आलेला आहे. आता हे बघू, तिथे टाकून घेऊ. x = 4. x = 4 असताना y = -1. y = -1 म्हणजे इथे आलेलं आहे. आता
हे जे इक्वेशन आहे ते चुकलेलं आहे आपलं 1 आणि 7चं पहिलं इक्वेशन हे चुकलेलं आहे, हे आपल्या इथं लक्षात आलं. इथे आपण घेऊ आता ह्या किमती. एक्स बरोबर किती घेऊ 4 आणि हे बरोबर -1. एक्स बरोबर 4 घेऊ इथं, एक्स बरोबर 4 आणि याच्या जागेला -1. एक्स बरोबर 4 आणि याच्या जागेला -1. आता आपल्याला इथे आपली चूक समजली. जेव्हा तुमचं असं काही चुकीचं येईल, अशा पद्धतीनं चुकीचं येईल म्हणजे तिन्ही पॉईंट येत नसतील, त्यावेळी तुम्ही काय करायचं, अजून एक सम सोडवून घ्यायचं. अजून एक सम सोडवल्यानंतर तुमचं मग उत्तर येणार. आता बघा हे उत्तर आलं बरोबर आपलं, हे तिन्ही पॉईंट आपले बरोबर आले. हे 3 पॉईंट आले म्हणजे हा पॉईंट आपला चुकीचा होता, हा 1चा पॉईंट आपला चुकीचा होता. तर इथे आपण हा आलेख काढून घेऊ. मला वाटलं होतं की एखादं चुकीचं तुम्हाला करून दाखवावं, पण आपलं करता करता एक चुकलं. असं तुमचं परीक्षेमध्ये होण्याची शक्यता आहे. ज्यावेळी परीक्षेमध्ये झालं की आपण एक असा पॉईंट वाढवून घ्यायचा आणि ते उत्तर लिहायचं. आता हे आहे 2x - y = 9. इथे पॉईंट लिहून घेऊ. हा आहे 4 आणि याचा आहे -1. हा आहे 3 आणि याचा आहे -3. हा आहे 0 आणि याचा आहे -9. इथं आपल्याला याचं सम्स पूर्ण झालेलं आहे. समजलं. आता आपली एखादी चूक झाली की आपण कशी ती रिपेअरिंग करायची. आपल्याला तिथं समजतं की आपलं आलेख बरोबर येत नसेल तर आपल्याला लगेच समजतं की आपलं एक कुठलं तरी चुकलेलं आहे. एक कुठलं तरी चुकलं असेल तर आपण एक एक्स्ट्रा करायचं आणि एक्स्ट्रा केल्यानंतर आपल्याला समजतं की आपला कोणता पॉईंट चुकलेला आहे. आता आपण ज्यावेळी एक्स्ट्रा केला त्यावेळी आपल्याला समजलं की हा पॉईंट रिकामीच पडतो, म्हणजे हा पॉईंट चुकीचा आहे. म्हणजे 1 आणि 7 कुठे होतं, इथं होतं. 1 आणि 7 इथे होतं, ते आपलं चुकलेलं होतं. त्याच्या जागेला आपण रिपेअरिंग करून हा आलेख आपण व्यवस्थितपणे काढलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा 3 नंबरचं इक्वेशन आपलं इथं